नीलम नगरातील ताडी दुकान बंद करण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सह्यांची मोहीम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार सह्यांचे निवेदन। नीलम नगर येथे शासनमान्य ताडी दुकान गेल्या 2 वर्षापासून नामंजूर होते। त्या दुकानाला पुन्हा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून परवाना देण्यात आला आणि ते दुकान पुन्हा चालू करण्यात आले। यासंबंधी दुकान बंद करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने दिनांक 16/1/2024 रोजी तसेच दिनांक 24/1/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून 2 वेळा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही। त्यामुळे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने दिनांक 28/1/2024 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता त्याच भागात सह्यांची मोहीम अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली। यावेळी शेकडो नागरिक व महिलांनी सह्या करून ते ताडी दुकान बंद करण्यात यावे अशी आर्जव केली। वास्तविक पाहता या भागात भाजी मंडई आहे। हा संपूर्ण परिसर कामगारांचा भाग आहे। या भागात विडी कामगार व यंत्रमाग कामगार हजारोंच्या संख्येने राहतात। या ताडी दुकानामुळे या भागातील जास्तीत जास्त नागरिक ताडी पिऊन त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करून घेतात। तसेच ते ताडी दुकान गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक नागरिकांना अपघात होऊ शकतात। विडी कामगारांचे व यंत्रमाग कामगारांचे मुली जास्त प्रमाणात या ताडी दुकानासमोरून शाळा कॉलेजला जात असतात। ताडी पिणारे त्यांना अश्लील हावभाव करू शकतात। या दुकानामुळे नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। यासाठी माननीय राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सह्यांचे निवेदन देऊन ताडी दुकान बंद करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे। तसेच 8 दिवसात ताडी दुकान बंद न झाल्यास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय श्री शंभूराजे देसाई यांची शिष्टमंडळासोबत मुंबई येथे भेट घेऊन सदरचे ताडी दुकान बंद करण्यासाठी निवेदन सादर करून विनंती करणार आहोत। तरी देखील ताडी दुकान बंद न झाल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने वेळोवेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे डॉक्टर सुंचू यावेळी म्हणाले। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश दासरी, माणिक पाटील, रमेश म्हणताटी, अंबादास पोद्दार, लक्ष्मण पुल्ली, विनोद कर्ली, रमेश उपलंची, संजय कैरमकोंडा, किशोर सिरसिल्ला, प्रकाश अण्णव, रवी अण्णम, अनंत लक्ष्मी उपलंची, अनुसुया पोतराज आदींनी परिश्रम घेतले। आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने नीलमनगर भागात ताडी दुकान बंद करण्यासाठी या भागातील नागरिकांनी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न करत होते। तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी साहेब शंभरकर साहेब असताना या दुकानात परवानगी नाकारण्यात आले। जनतेचं हित लक्षात घेऊन त्या साहेबांनी नाकारण्यात आले आणि 2-4 दिवसात पुन्हा ताडी दुकान चालू झालेले आहे। या भागातील नागरिकांचा विरोध असताना देखील संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी परवानगी दिलेली आहे। आम्ही त्यांना विनंती करीत आहोत की हा परवाना रद्द करा किंवा अन्यत्र हलवा। या ठिकाणी आम्हाला ताडी दुकान नको आहे असे या भागातील सर्व नागरिकांची भावना आहे। त्वरित माननीय राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी मार्केट आहे, रस्ता लहान आहे आणि या रस्त्यावरून विनायकनगर, विजयनगर, गोदुताई, विडीकरपूरपर्यंत लोक जातात। रस्ता एकदम अत्यंत लहान आहे आणि या भागातील लोकांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे। या भागातील कामगारांच्या मुली या कॉलेज शिक्षणासाठी जात असतात, याच रस्त्यावरून जावं लागतं आणि आजूबाजूला शेजारी 3 ते 4 विडी कारखाने आहेत। त्या ठिकाणी 5 ते 6 हजार विडी कामगार आहेत। त्या लोकांनासुद्धा हाच रस्ता वापरावा लागतो। या ठिकाणी ताडी पिल्यानंतर त्या लोकांच्या याच्यामुळे या नागरिकांना त्रास होऊ शकतो। तरी माननीय अधिकारी साहेबांना माझं कळकळीची विनंती आहे, त्वरित हा ताडी दुकान बंद करण्यात यावा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।